एकेकाळी नाशिक हा मनसेचा बालेकिल्ला होता आणि हाच बालेकिल्ला पुन्हा ताब्यात घेण्यासाठी मनसे आता जोरदार तयारीला लागली आहेत। कालच खरं तर नगरपंचायती नगर परिषदेसाठी निवडणुकांच्या तारख्या घोषित झालेल्या आहेत आणि आज आपण बघितलं तर मनसे कार्यालयामध्ये आज मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक ही होते। जिल्हा परतून हे सर्व कार्यकर्ते इच्छुक उमेदवार आहेत। अण्णा, काय सर्व तयारी मनसे? महाराष्ट्र नवनिर्माण नाशिक जिल्ह्यामध्ये जेवढ्या महापालिका असतील, नगर परिषदा, नगरपंचायत, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती, या सर्व एक वर्षापासूनच आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांची फुल तयारी चालू होती। त्यामध्ये इचम आमचे जिल्हा अध्यक्ष अंकुश पवार जिल्हा अध्यक्ष आहे, मामा उपाध्यक्ष, आमचे शहराध्यक्ष सुदाम कुंबळे, सुजाताताई, या ठिकाणी सर्व तालुका अध्यक्ष, जिल्हा उपाध्यक्ष, सर्व पदाधिकारी आणि अंगीकृतचे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी आज जमलेले आणि एक वर्षापासून यांची पूर्ण तयारी झालेली आहे। आमची आजही कार्यकर्त्यांची स्वबळावर लढण्याची तयारी आहे। मात्र ज्या दिवशी राजसाहेब सांगतील तो अंतिम निर्णय असणार आहे, पण आजची तयारी ही स्वबळाची आहे। पण आता मग नगर परिषदा पूर्ण लढणार सगळीकडे पूर्ण तयारी आहे। कार्यकर्ते त्याच्यासाठीच आज मीटिंग आम्ही आयोजित केलेली आहे आमच्या कोर कमिटीने आणि पूर्ण तयारी आहे। कार्यकर्ते एक वर्षापासून कामाला लागलेले होते। कितपत यश मिळेल असं वाटतं? 100%। हे वोट चोरांना महायुती सरकार, कायदा सुव्यवस्था असेल, शेतकऱ्यांचे प्रश्न बघा, शेतकरी आत्महत्या करतायत, त्यांना कर्जमाफी नाही, या महागाई किती वाढलेली आहे या विषयावर तर आम्ही अजून बोललो नाही। महागाई, जो गॅस 300 रुपयाला होता तो 1100 रुपयाला, जी खताची गुणी 200 रुपयाला होती ती 1700 रुपयाला, तुमची पेट्रोल घ्या 50 रुपये होतं ते आता 125 रुपये, डिझेल 100 रुपये, महागाई किती वाढलेली आहे। जेव्हा पेट्रोल डिझेल वाढतं तेव्हा सुईपासून सगळ्या किमती वाढतात। या सगळ्या गोष्टींचा लोकांना कंटाळा आलेला आहे आणि कर्जमाफी न झाल्यामुळे शेतकरी अतिशय संकटात आहे। काल मी निफाडमध्ये गेलो होतो, पानगावाने व्यक्तीने जी आत्महत्या केली, अहो तुम्ही आमच्याबरोबर चला, तुम्ही बघा काय परिस्थिती शेतकऱ्यांची, रडत होते शेतकरी। त्यामुळे यांना सगळे कंटाळलेले आहे। भारतीय जनता पार्टीला गुंडांचा पक्ष झालेला आहे, भ्रष्टाचाऱ्यांचा पक्ष झालेला आहे, लोक त्यांना पूर्णपणे कंटाळलेले। त्यामुळे 1000% राजसाहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून लोक बरोबर येणार आहेत। पण महाविकास आघाडीमध्ये तुम्ही सामील होणार का? कारण काँग्रेसचा कुठेतरी विरोध आहे असं देखील चर्चा आहे सध्या राजकारणात। ते राजसाहेब ठरवतील, कोणीच विरोध करणार नाही। सगळ्यांना एकमेकाची गरज आहे आणि या देश वाचवण्यासाठी, लोकशाही वाचवण्यासाठी, संविधान वाचवण्यासाठी सगळे पक्ष एकत्र झालेले आहे आणि महायुती सरकारला कुठंतरी धडा शिकवला पाहिजे, हे थांबलं पाहिजे, गोरगरीब जनतेला न्याय दिला पाहिजे, या दृष्टिकोनातून महाविकास आघाडी काम करते। आपण बघत आहोत खरं तर तयारी ही झाली आहेत आणि सर्व नगर परिषद निवडणुका ज्या आहेत ते मनसे लढवणार आहेत। कॅमेरामॅन के पारसो, प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, नाशिक।